नमस्कार, माझं नाव आहे दत्तात्रय चव्हाण. आपण सविता शेळके मॅडमच्या गावामध्ये बागणी, तालुका सांगली, वळवा आणि जिल्हा सांगली या गावामध्ये आलेलो आहे. तर ह्यांनी पाठीमागच्या 6-7 महिन्यापासून आपले सनेज ऑर्गॅनिकचे काही प्रोडक्ट वापरायला चालू केले. त्यातील फक्त 2 आळवणी आणि 2 फवारणी एवढेच प्रोडक्ट आपण ह्या ऊसाला वापरलेले आहेत. तर ह्याचे त्यांना अफलातून लेवलचे रिझल्ट आले असं त्यांचं म्हणणं आहे, बरोबर? तर मॅडम, ह्या ऊसाची लागण किती महिने झाले टोटल? 10 महिने झाले. टोटल 10 महिने. आणि आपलं सनेजचे जे काही प्रोडक्ट चालू केले ते किती महिन्यापासून चालू केले? सुरुवातीपासून का काही लेट झालं तुम्ही? लेट केलेत. ऊस 3 ते 4 महिन्या झाल्यानंतर मी ह्याला 2 आळवणी आणि 2 फवारण्या घेतलेल्या आहेत. ओके, म्हणजे फक्त ह्या 6 महिन्यामध्ये फक्त 2 आळवण्या आणि 2च फवारण्या घेतल्यात. म्हणजे आपलं शेड्यूल तुम्ही 100% फॉलो केलेलं नाही, तरी देखील हा रिझल्ट आहे, बरोबर? तर बघूया आपण या ऊसाला एका जागी फुटवे किती आले. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 फुटवे आलेत. मला असं वाटतं हे जर सुरुवातीपासून दिलं असतं अजून फुटवा वाढवण्याची चान्स जास्त होते, बरोबर? आणि कांड्याची उंची जर बघितली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 17 18 19 20 21 22 जवळजवळ 22 कांड्या उंची काय, आणि 10 ते 12 फुटवे एका जागेवर एक समान सारखे ऊस. आणि मला असं वाटतं अख्ख्या रानामध्ये कुठेही बघितलं तर एकसारखे सगळे ऊस दिसतात, बरोबर? बघा सर, आजूबाजूला कॅमेरा पण फिरवून बघा, दाखवू शकता, तिकडे बघा. ओके, चल. तर ह्या मॅडम आहेत सविता शेळके. सांगली जिल्ह्यामध्ये खूप मोठं काम आहे ऑर्गॅनिक मध्ये. बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच वर्षापासून काही चांगल्या नामांकित कंपन्यांबरोबर पण काम केलेलं आहे. तर मॅडम, तुम्हाला आतापर्यंत काम करण्याच्या पद्धतीमध्ये आणि आताच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये काही फरक जाणवले किंवा काही प्रोडक्ट मध्ये फरक जाणवले? हो सर. हा, ह्याच्या अगोदर जेव्हा प्रोडक्ट वापरत होते ना, फवारणी घेत होतो मी, तेव्हा फवारणीमध्ये कसं रासायनिक खत मिक्स करून 19 वगैरे मिक्स करून आम्ही फवारणीला देत होतो. पण ह्याच्यामध्ये विदाऊट केमिकलची मी फवारणी घेतलेली. फक्त सनेज कंपनीचे प्रोडक्ट आहेत त्याचीच फक्त फवारणी घेतलेली आहे. आणि जेव्हा मी दुसऱ्या कंपनीची आळवणी घालत होतो तेव्हा त्याच्यामध्ये पण स्लरी तयार करत होतो. हा मेन विषय. रात्रभर स्लरीमध्ये भिजत घालायचं ते आणि सकाळी स्लरी सोडत होतो. पण ह्याच्यामध्ये तसंच काही केलेलं नाही, डायरेक्ट सोडलेलं आहे. म्हणजे मॅडमचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत काही कंपन्या प्रोडक्ट देतात 100% ऑर्गॅनिक म्हणून सांगतात, पण रासायनिकच्या केमिकलच्या खतामध्ये मिक्स करून द्यायला लागते. होऊ शकतं की बाबा 50% रासायनिक 50% जैविक करावं लागतं, पण नक्की रिझल्ट कशाचा आला, ते ग्रोथ प्रमोटर आहे का काय, हे लोकांना बऱ्याचशाच कळत नाही. तर आपण जे काही प्रोडक्ट देतो हे मुख्य अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य, जीवाणू, बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी जवळ 14+ प्रोडक्ट आपण बाकीच्या पिकांना देतो. ऊसाला आपले त्यातले 6 ते 7 प्रोडक्ट गरजेचे, बरोबर? तर त्यातलेच काही प्रोडक्ट मॅडमनी फक्त 2 आळवणी 2 फवारणी वापरल्यात. जर मला वाटतं 300-350 दिवसाचं का शेड्यूल फॉलो केलं तर मी जवळजवळ 55 कांड्यापत्र ऊस काढलेले आहेत लोकांचे, ज्यामध्ये काही लोकांनी 50% रासायनिक 50% जैविक केलेलं आहे, बरोबर? पण आपलं जे जैविक करत असतो त्याच्यामध्ये कमीत कमी काय 10 ते 12 दिवसाचा गॅप ठेवायचे. कारण ज्यावेळेस आपण रासायनिक मध्ये काही गोष्टी मिक्स करून टाकतो तर नॅचरल लेवलचे जर जीवाणू असतील ना तर हे बऱ्यापैकी जीवाणू पण संपुष्टात येतात, बरोबर? त्यामुळे त्याची पॉवर तेवढ्या मोठ्या लेवलला वाढलेली नसती. किंवा कीटकनाशक, तणनाशक ज्यावेळेस आपण फवारत असतो त्याच्यामध्ये ऑर्गॅनिकच्या काही प्रोडक्ट मध्ये थोडासा गॅप ठेवला तर रिझल्ट चांगले येतात. तर आज बघूया, तुम्हाला काय वाटतंय मॅडम की आज हा 10 महिन्याचा ऊस आहे, अजून 6 महिने लागतील तोडायला, तर हा किती कांड्यापत्र ऊस जाऊ शकतो? माझं तर म्हणणं आहे की बाबा मी हायएस्ट कांड्या 55 पत्र काढलेला आहे, माझ्या व्हिडिओ आहेत त्याची, बरोबर? तर तुम्हाला काय वाटतं हा ऊस मिनिमम किती पत्र जाऊ शकतो? 10 महिन्यात सरासरी आता 22 कांडे आहेत. तर नोव्हेंबर-डिसेंबर अखेरपर्यंत नाही म्हटलं तर 50 ते 45 कांड्याच्या वर. 45 कांड्या तर इनफ आहे, बरोबर? ओके, तर तुम्ही आपले काही प्रोडक्ट वापरून संतुष्ट आहात? हो. आता तुम्ही काय डिसिजन घेतलाय? सनेज कंपनीतले जे काही शेतकरी आपल्याकडनं काही प्रोडक्ट घेणार आहेत, तर आता आपण एक नवीन प्रोसेस चालू केलेली आहे की माती परीक्षण करून बघा, 150 रुपये माती परीक्षण करून देतो. ज्या पण आमच्या सनेज कंपनी डिस्ट्रीब्युटर, तुमच्या भागातला जो पण व्यक्ती असेल जो तुम्हाला मदत करेल अशा व्यक्तीकडून तुम्ही ते माती परीक्षण करून घेऊ शकता, बरोबर? आणि ते माती परीक्षण केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडनं काही ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. काही ऍग्रिकल्चरचे काही ट्रेनर असतील त्यांच्याकडनं तुम्हाला सोल्युशन दिले जातील आणि त्याच्या माध्यमातून आपण तुम्हाला 1 2 3 वर्षामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला तुम्हाला आम्ही ऑर्गॅनिक सर्टिफिकेटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला असेल, बरोबर? ज्याच्यामधून तुम्हाला रेसिड्युअल फ्रीमध्ये आणलं जाईल आणि लवकरात लवकर तुम्हाला 100% ऑर्गॅनिकमध्ये पण आणलं जाईल. आणि ज्या पण लोकांचं 100% ऑर्गॅनिक प्रोडक्ट असेल तर आज मला असं वाटतं की कंपनीमध्ये आम्ही 6-7 वर्ष झालं काम करतो, तर 3 ते 4 वर्षापासून
आपण ऑर्गॅनिक हळदी पावडर जवळजवळ 15 लाख डिस्ट्रीब्युटर लोकांना देतोय, बरोबर. आणि त्यातले मी म्हणतो 5 लाख 10 लाख लोक तरी का होईना पण वापरतात, बरोबर. ऑर्गॅनिक गुळ पावडर वापरतोय, ऑर्गॅनिक ग्राउंडनट ऑइल वापरतोय, तर मार्केट खूप मोठं आहे, बरोबर. पण तुमची सेंद्रिय करण्याची तयारी पाहिजे, तुम्हाला सेंद्रियमध्ये न्यायची तयारी आमची आहे. फक्त तुम्ही सनेज कंपनीला फॉलो करा. आम्ही सांगाल त्या गोष्टीचा तुम्ही फॉलो केला तर आज शेतकऱ्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आता इथून पुढे सेंद्रियकडे वळण्याची खूप काळाची गरज झालेली आहे. आज जर का आपण नाही वळवत आपल्या जमिनीमध्ये 1 ग्रॅम मातीमध्ये 3 ते 5 कोटी जीवाणू पाहिजे, 70-75 लाख सुद्धा जीवाणू नाही. गांडूळचं बघितलं एकरी कमीत कमी 10 लाख पाहिजेत, तर आज शोधून 10 गावत नाहीत. आणि ह्या 2 गोष्टीशिवाय आपण शेती करू शकत नाही. तर लवकरात लवकर आपल्याला त्या गोष्टी वाढवायच्यात. कारण रासायनिक खतं जरी आपण टाकली तर त्या खताचं अवेलेबल फॉर्म तयार करून झाडाच्या मुळापर्यंत पोचवायचं काम जीवाणू करतो. आणि हे बऱ्यापैकी आज लोकांना माहीत नाही आणि जीवाणूशिवाय शेती करू शकत नाही. आणि म्हणूनच आज आपल्याला 100% रासायनिकमध्ये फक्त फवारणी केल्याशिवाय उत्पन्न येत नाही. तर माझ्याकडनं तुमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना रिक्वेस्ट असेल तर तुम्हाला जर का तुमच्या मुलाबाळांना एक चांगली जमीन जर का लवकरात लवकर द्यायची असेल, बघा त्यांच्या करिअरसाठी जर का तुम्हाला खरंच शेतकरी म्हणून जर का त्याला चांगले दिवस आणायचे असतील तर तुम्हाला लवकरात लवकर ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये वळणं काळाची गरज आहे. आज गव्हर्नमेंट सुद्धा त्याच गोष्टी फॉलो करते, त्याच गोष्टी लोकांना सांगते, बरोबर. काही लोकांचे व्हिडिओ पण आहेत खूप मोठ्या लेवलचे की ऑर्गॅनिक फार्मिंग काळाची का गरज आहे. पण तर देखील जर आज आपल्याला काही कळत नाही तर आपण स्वतःच्या पायावरती स्वतः कुरडा मारून घेतोय. तर विश यू ऑल द बेस्ट तुम्हाला असेल. आणि सनेज कंपनीला थँक्यू की 100% सेंद्रिय शेती करण्यासाठी आज एवढी मोठी यंत्रणा कंपनीनं राबवलेली आहे. फक्त त्या गोष्टी काय आहेत काय नाही हे जर समजून घ्यायचं असेल तर हा माझा चॅनल आहे सनेज ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणून. माझं नाव आहे दत्तात्रय चव्हाण. मी ऑल महाराष्ट्रामध्ये काम करत असतो, पण त्या पण सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये